चला कार्यकर्त्यांनो, हे जे उदाहरण आहे का मलईच्या दुधाचं, हे मिश्रण नावाच्या प्रकरणामधलं आहे. अतिशय महत्वाचं आणि मीठ ठरणारं उदाहरण आहे. तर काय केलं बायांनो, 10% मलई असणार दूध त्यांनी दिलंय. 10% मलई असणार आणि अजून 8% मलई असणार अजून एक दूध दिलंय. अशी दोन दूध वेगवेगळे येते आणि त्याच्यामध्ये मलई आहे. त्यांनी सांगितले जर ते दोन्ही दूध एकत्र केलं तर मलईचं प्रमाण किती असेल. आता मला तुम्हीच सांगा, दोन्ही दूध एकत्र केलं तर दूध होणार किती. 120 आणि 200 म्हणजे 20 आहे की नाही. मग 320 पैकी नेमकी मलई किती आहे, यातली मलई आणि त्यातली मलई किती ते आपल्याला काढावं लागेल. कशी काढणार ऐका, 10% म्हणजे 10/100 बर का. मग त्याला शून्य तुम्ही घालवणार ना, बघा बर. 2 शून्याला 2 शून्य गेले, 12×1=12 म्हणजे पहिल्या पातेल्यात 12 लिटर मलई सापडली आणि दुसऱ्या पातेल्यात 8/100 घ्या, टक्के काढा. 2 शून्याला 2 शून्य गेले, 8 दुने काय रे 16. कळलं का, दोन्ही मिळून मलई किती होईल, याची 12 आणि त्याची 16 ती 28. म्हणजे 320 पैकी 28 मलई. प्रश्न विचारलाय शेकडा प्रमाण गुणुले 100 करा आणि तुम्ही शून्याला शून्य घालवा, भाग लावा आणि भाग लावून याचं उत्तर येणार आहे 8.75%. एवढी मलई असणार आहे. संपलं. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि कमेंट मध्ये मला याचं उत्तर पाठवायचं. ठीक आहे.